राज्याच्या राजकारणातील आणि शरद पवार गटातील चाणक्य मानले जाणारे जयंत पाटील आणि सांगलीचे दिग्गज नेते संजय काका पाटील यांच्यातील राजकीय कलगीतुरा आता एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपलाय। सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचा करेक्ट कार्यक्रम केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या इमारतीतून सुरू झालेली ही ठिणगी आता थेट वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांच्या ज्वाळांपर्यंत पोहोचली। सत्तेच्या सारीपाटावर जयंत पाटलांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरली असली तरी या विजयानंतर त्यांनी केलेल्या एका विधानाने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली। सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं। भाजपने मिशन लोटस राबवून सत्ता हस्तगत करण्याचा पूर्ण प्रयत्न केला, मात्र जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटील या त्रिमूर्तीने भाजपला चकवा दिला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संगीता पाटील यांनी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या स्वप्नाली मासाळ यांचा 34 विरुद्ध 24 अशा मताधिक्याने पराभव केला। केवळ अध्यक्ष पदच नाही तर उपाध्यक्ष पदाच्या लढतीतही महाविकास आघाडीने बाजी मारली। विश्वजित कदम यांचे भाचे ऋषिकेश लाड यांनी भाजप युतीचे उमेदवार हिम्मत जाधव यांचा पराभव करत सत्ता काबीज केली। या विजयाने हे स्पष्ट झालं की सांगलीत महाविकास आघाडीची वज्रमूठ आजही भक्कम आहे। विजयानंतर पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी आपल्या खास शैलीत गुपितं उघड करायला सुरुवात केली। त्यांनी दावा केला की भाजपच्या गोटात काय हालचाली सुरू आहेत, कोणाचे फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे याची इत्तंभूत माहिती त्यांना मिळत होती। पण सर्वात मोठा धमाका त्यांनी तेव्हा केला जेव्हा त्यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांचं नाव घेतलं। संजय काका पाटील यांनीच आम्हाला पडद्यामागून छुपी मदत केली, किंबहुना त्यांना आम्हीच तिकडची माहिती काढण्यासाठी पाठवलं होतं, असा खळबळजनक गौप्यस्फोट जयंत पाटलांनी केला। या दाव्यामुळे भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आणि अंतर्गत संशयाचं वातावरण तयार झालं। जयंत पाटलांनी केवळ संजय काकांवरच निशाणा साधला नाही तर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही आपल्या उपरोधिक टीकेचा धनी बनवलं। चंद्रकांत पाटील माझे हितचिंतक आहेत, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार असा खोचक टोला त्यांनी लगावला। त्याचबरोबर भाजपने सत्तेचा आणि पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून जिल्हा परिषद खेचून घेण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला। बहुमत नसतानाही यंत्रणेवर दबाव आणून सत्ता मिळवण्याचं भाजपचं स्वप्न आम्ही धुळीस मिळवलं असं त्यांनी ठणकावून सांगितलं। जयंत पाटलांच्या विधानावर शांत बसतील ते संजय काका पाटील कसले। त्यांनी आरोपांना चोख प्रत्युत्तर देताना जयंत पाटलांच्या राजकीय कारकिर्दीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। जयंत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी किती वेळा नेत्यांचे उंबरे झिजवले याचा मी स्वतः साक्षीदार आहे, असा प्रतिगौप्यस्फोट संजय काकांनी केला। ते नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया। मी जयंत पाटलांना हेच सांगू इच्छितो, तुमचा काळा इतिहास मला काढायला भाग पाडू नका। तुम्ही भाजपमध्ये येण्यासाठी किती वर्ष प्रयत्न करताय आणि किती वेळा उंबरे झिजवलेत याचा साक्षीदार म्हणून सुद्धा संजय पाटील आहे। आत आपल्याला घेत नाहीत तरी सुद्धा सलोख्याचे संबंध राहावेत आणि आपल्या राजकीय कारकिर्दीला त्रास होऊ नये या उद्देशानं तुम्ही कुणाकुणाशी ॲडजस्टमेंट करता या बाबी सगळ्या मला माहिती आहेत। स्वतःच्या मतदारसंघापासून गावातले दोन्ही गट आपणच सांभाळायचे, एकमेकाला झुंजवायचं आणि कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करायचं। तुम्हाला वाटत असेल की तुम्ही काही या जिल्ह्यातले राजकीय बोलके भावले म्हणून काही लोकांना वापरलं, खांद्यावर हात ठेवून तुम्ही कुणाकुणाशी विश्वासघाताचं राजकारण केलं, तेव्हा ते काढायला मला भाग पाडू नका। संजय पाटील हा संघर्षातनं तयार झालेला, लोकांनी तयार केलेला कार्यकर्ता आहे। लोकसभेला पराभव झाला, विधानसभेला पराभव झाला, त्याला कारणं अनेक आहेत, पण कुणाच्या दारामध्ये जाऊन माझं राजकीय पुनर्वसन करा म्हणणारा हा संजय पाटील नाही। आलेल्या परिस्थितीला सामोरं गेलो, लढलो, लोकांनी न्याय दिला, म्हणून राजकीय जीवनामध्ये मला लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या पाठीची शक्ती उभा केली। आगीशी खेळू नका, अन्यथा तुमचा काळा इतिहास काढायला मला भाग पाडू नका, असा कडक इशाराही त्यांनी यावेळी दिला।
या वादात आता भाजपचे वजनदार नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही उडी घेतली आहे. संजय काका पाटील यांच्या विधानाला दुजोरा देताना त्यांनी एक मोठं विधान केलं. जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या हालचाली सुरू होत्या हे सत्य आहे. मी या प्रक्रियेत पार्ट टाइम पार्सल होतो, म्हणजेच मी त्या सर्व प्रक्रियेचा एक भाग होतो, असं सांगून त्यांनी जयंत पाटलांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. चंद्रकांत पाटलांच्या या विधानामुळे आता या प्रकरणाला अधिकच धार आली असून खरोखरच जयंत पाटील भाजपच्या वाटेवर होते का, या चर्चेने सांगलीपासून मुंबईपर्यंत जोर धरलाय. सांगली जिल्हा परिषदेची ही सत्ता स्थापना केवळ एका स्थानिक स्वराज्य संस्थेचा निकाल नसून आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर झालेली एक मोठी तालीम आहे. जयंत पाटलांनी भाजपला धोबीपछाड दिली असली तरी संजय काका आणि चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे जयंत पाटलांची प्रतिमा अडचणीत आणण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होताना दिसतोय. सांगलीच्या मातीत रंगलेलं हे शपथेचं राजकारण आणि गौप्यस्फोटांची मालिका येणाऱ्या काळात जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांना कोणती नवी दिशा देते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. एकमेकांचे कच्चे दुवे उकरून काढण्याच्या या प्रक्रियेत आता कोण बाजी मारणार आणि जनतेच्या दरबारात कोणाचं बोलणं खरं ठरणार हे येणारा काळच ठरवेल. दरम्यान या सर्व प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.